नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 5 लाख महिला यातून रद्द झाल्या आहे। तर या कोणत्या महिला आहेत ज्या जेणेकरून पुढील हप्ता त्यांना मिळणार नाही, सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यांच्या ट्विटवरती लिहून सांगितलं आहे। ज्या काही अफवा पसरल्या जात आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचा फॉर्म रद्द झाला आहे किंवा ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे रिफंड घेतले जाणार आहे, अशी कुठलीही माहिती आता यामध्ये देण्यात आली नव्हती। आणि आदिती तटकरे यांनी स्पष्ट त्यांच्या ट्विटवर लिहून सांगितलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा लाभ सन्मान निधी वितरण केला जाणार नाही। म्हणजे जानेवारीमध्ये या अगोदर जे काही अपात्र महिला ठरल्या आहे लाडकी बहीण योजनेमध्ये, त्या योजनेतील महिलांना जे काही आता जानेवारी आणि येणारा फेब्रुवारी जो हप्ता आहे तो वितरण केला जाणार नाही, कारण त्यांचा आता फॉर्म ऑलरेडी रद्द झाला आहे, अपात्र त्या ठरल्या आहे, त्यामुळे त्यांना पुढील हप्ता हा वितरण केला जाणार नाही। तथापि कल्याणकारी योजना राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेतले उचित ठरणार नाही। म्हणजे या अगोदर जे काही सन्मान निधी योजनेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे तो रिफंड घेतला जाणार नाही, परत घेतला जाणार नाही, असं महिला व बाल विकास मंत्री यांनी त्यांच्या ट्विटवरती स्पष्ट सांगितलं आहे। म्हणून कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यामधून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 जे काही योजनेचा लाभ आतापर्यंत दिला आहे तो देण्यात आलेला लाभार्थ्याची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी। म्हणजे असंही त्यांनी स्पष्ट त्यांच्या ट्विटवर लिहून सांगितलं आहे। ज्या काही अफवा पसरल्या जात आहे सोशल मीडियावरती, न्यूजवरती, तर त्या सर्व काही खोट्या आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। जुलैपासून आणि डिसेंबरपर्यंत जो लाभ लाडक्या बहिणींना दिलेला आहे तो कुठलाही लाभ हा परत रिटर्न घेतला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे। लाडकी बहीण योजना याविषयी आणखी एक ट्विट केलं आहे की आता ज्या काही अपात्र महिला आहे तर त्या कोणत्या अपात्र महिला आहे की जेणेकरून आता त्या योजनेतून रद्द होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वगळल्या येत आहे। म्हणजे ज्या महिला यामध्ये अपात्र ठरल्या आहेत त्यांना आता या योजनेतून वगळले जाणार आहे, असं सुद्धा त्यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं आहे। अपात्र ठरलेल्या महिला ज्या काही विवरण खालीप्रमाणे ज्या अपात्र महिला ठरल्या आहेत त्या कोणत्या योजनेचा लाभ घेत होत्या किंवा या योजनेतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल किंवा अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जर त्यांनी योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्या जर महिला यामध्ये अपात्र ठरल्या असेल तर त्या महिला कोणत्या आहे, तर ज्या या अगोदर संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर महिलांना लाभ मिळालेला आहे तर त्या महिला देखील यातून अपात्र ठरणार आहे। महिला यामध्ये 2,30,000 इतक्या महिला यामध्ये जर पात्र ठरल्या असतील किंवा त्यांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेतून रद्द केली जाणार आहे। वयवर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 इतक्या महिला यातून रद्द झाल्या आहे। ज्या महिलांकडे सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने असतील, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकरी लाभार्थी योजनेचा जर लाभ घेत असेल, स्वच्छता योजनेतून नावे मागे घेण्यात महिला, म्हणजे योजनेत ज्या काही महिला आहेत त्यांनी 1,60,000 इतक्या महिलांनी योजनेतून माघार घेतली आहे। एकूण या अपात्र महिला 5 लाख अपात्र महिला यामध्ये ठरल्या आहे। म्हणजे एकूण 5 लाख महिला या योजनेतून रद्द झाल्या आहे। सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचं महाराष्ट्र शासन कटिबद्ध असणार आहे। म्हणजे ज्या काही इथं तुम्ही बघू शकता संजय निराधार योजनेतून ज्या महिला आहे 2,00,000
30,000 इतक्या महिला यातून रद्द झाल्या आहे. ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे 1,10,000 इतक्या महिला यातून सुद्धा रद्द झाल्या आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहनं आहे त्या महिलांचे सुद्धा यातून नाव रद्द झाले आहे. नमो शेतकरी योजनेचा जर लाभ मिळत असेल अशा योजना देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहे. त्या योजनेतून जे काही लाभ मिळत होता त्यामुळे त्यांना या लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजे एकूण 5 लाख महिला यातून रद्द झाले आहे. अशी माहिती देखील आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे.